बांगलादेश सरकारने 20 व 21 तारखेपर्यंत 575 एवढा कांदा आयातीसाठी परवाना हा काढला होता. पण कांदा हा तेवढा निर्यात हा होऊ शकला नाही आणि 21, 22, 23 तारखेपासून तिथं भरपूर सारा जाळपोळ गोंधळ सध्या बांगलादेशमध्ये सुरू झाला होता. पण यामुळे आपल्या निर्यातीवरती कुठलाही परिणाम न होता भावावर मात्र म्हणजेच कांदा भावावरती मात्र परिणाम झाला. निर्यातीवरती कुठल्याही प्रकारे परिणाम हा झालेला नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा कांदा ची गरज सध्या बांगलादेश सरकारला म्हणजेच बांगलादेशला पडलेली आहे. त्यामुळे नवीन आयात परमिटसाठी जे आयात परमिट जे आहे ते जारी करण्याची आज एक बैठक महत्त्वपूर्ण पार पडली आहे. मित्रांनो, या बैठकीमधील काय आहे माहिती आपण सविस्तर अशी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आज 28 डिसेंबर काल ही IP परवान्याबाबत माहिती मिळाली होती की बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या वाढताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे 80% एवढा बाजारभाव पुन्हा बांगलादेशमध्ये झालेला आहे. मित्रांनो, मागील आठवड्यापासून बांगलादेशमध्ये आपला कांदा निर्यात सुरुवातीला सुरू झाली. त्यावेळेस आपल्याला भाव मिळत होता निर्यातीसाठी 110% ते 100% पर्यंत भाव सध्या मिळत होते. पुन्हा कमी होऊन ते 80% मिळत होते. पण काही केल्या बाजारभाव मात्र कमी होताना पाहायला मिळत नव्हते. पण बांगलादेशमध्ये पुन्हा 19 व 20 तारखेपासून काहीतरी गोंधळ हे सुरू झाले. पण सरकारचे आणि तिथलं जे सिंडिकेट आहे त्यांच्यामध्ये सध्या वाद आहे. तो म्हणजे कांदा आयात करताय भरपूर, भाव मात्र का कमी होत नाहीत, यासाठी सध्या तिथं सिंडिकेटसोबत विरोध जे आहे ते सध्या सुरू आहे. पण जिथे बांगलादेशमध्ये गोंधळ सुरू होता त्यामुळे आपल्या निर्यातीवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम न होता भावावर मात्र परिणाम झाला. कारण तिथं असा विषय होता की कांदा तर आयात भरपूर होतोय, भाव मात्र कमी होत नाही. त्यामुळे सिंडिकेटवरती सध्या दबाव आहे. तरीही आता पुन्हा बांगलादेशमध्ये भाव वाढताना पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे 80% पर्यंत भाव सध्या वाढलेले पाहायला मिळत आहेत. पण तेथील सरकारचं आणि काही तज्ज्ञांचं असं मत होतं की आपल्या देशामधील कांदा जो आहे तो हळूहळू काढणीसाठी म्हणजेच येत आहे. म्हणजे नवीन उत्पादन जे आहे ते सुरू होणार आहे. त्यासाठी कांदा आयातसाठी थांबावे असा त्यांचा विचार होता. आपल्या देशाविषयी किंवा त्यांच्या देशाविषयी काही संबंध विरोध असले तरी सध्या बांगलादेशला आपल्या भारतीय कांद्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे सध्या तिथं भाव वाढत आहेत. त्यासाठी कालच निर्यातदार असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून हे IP परमिट जे आहे ते जारी करण्यात आलं. हे परमिट जे आहे ते उर्दू म्हणजेच बांगलादेशी भाषेमध्ये आहे. ते आपण त्याला मराठीमध्ये अनुवादित करत आहेत. काय आहे या परमिटमधून आपण जाणून घेऊयात आणि मित्रांनो पुढील माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, आज रविवार 28 डिसेंबर रोजी हे आज एक सरकारसोबत आणि जे सिंडिकेट किंवा आयातदार आहेत यांच्या सोबत आज एक बैठकीचं आयोजन होतं. या बैठकीमध्ये हा निर्णय आहे की रविवारपासून म्हणजेच आजपासून नवीन जे आयातदार आहेत त्यांना आयात करण्यासाठी प्रत्येकी 30 टन आयात परवाने जे आहेत ते दिले जाणार आहेत. आणि कांदा किंवा इतर कृषी उत्पादने आयात करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असलेला आयातदारांना हा आयात परवाना जे आहे तो पुन्हा दिला जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, जे मागील आठवड्यामध्ये आयात परवान्यासाठी जे परमिट दिले होते ते त्याची परवानगी जे आहे ते संपलेले आहे. त्यासाठी पुन्हा नवीन आयात परमिट जे आहे ते जारी करण्यात आलं आहे. मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसापासून एक माहिती मिळत होती की 16 ते 17 जानेवारीपर्यंत बांगलादेश आहे ते कांदा आयात करणार आहे. त्यानंतर त्याचे परवानगी जे आहे ते संपणार आहे. पण पुन्हा त्यांना कांद्याची टंचाई भासताना दिसत आहे आणि कांदा भाव हा पुन्हा वाढत असताना पाहायला मिळत आहेत. त्यासाठी आज ही बैठक जी आहे ते पुन्हा आयोजित करण्यात आली आणि आजपासून पुन्हा कांदा आयात करण्यासाठी परवानगी जी आहे ते वाढवण्यात आली आहे. मित्रांनो, आज सकाळीसुद्धा 33 गाडी ही घोडडगा बॉर्डरवर निर्यात झाली आणि आता सध्यासुद्धा आता 7 वाजता रिपोर्ट आहे, 6:30 वाजताचा रिपोर्ट आहे की पुन्हा आजसुद्धा निर्यात ही झाली आहे. ह्या परमिटमध्ये असं उल्लेख केला आहे की आयातीसाठी नवीन अर्ज करू शकतात. म्हणजे नवीन अर्जाबाबत देखील सुद्धा सध्या आयातदार हे परमिट जे आहे ते घेऊ शकतात आणि कांदा आयात करू शकतात. 1 वर्षातील कृषी उत्पादन आयात माहिती उपलब्ध नसेल तर अर्ज हा मानला जाईल. म्हणजे नवीन आयातदारांसुद्धा सध्या परवाना देण्याची शक्यता ही या
परमिटमधून दिसत आहे. मित्रांनो, सध्या बांगलादेशमध्ये पुन्हा कांद्याची टंचाई दिसण्याची शक्यता पाहायला मिळते आहे आणि तिथं कांद्याचे बाजारभाव जे आहे ते पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयात परमिट जे आहे ते वाढवलं आहे. मित्रांनो, मागील एक आठवड्यामध्ये एक माहिती मिळत होती की बांगलादेशमधील कांदा हा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे उत्पादन जे आहे त्यांचं निघण्याची शक्यता आहे. पण भाव वाढल्यामुळे तेथील शेतकऱ्याने लवकर कांदा काढल्यामुळे तेथील कांदा लवकर संपण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हे होतं बांगलादेश निर्यातीबद्दल अपडेट. पण आता मित्रांनो, सध्या दक्षिण भारतामधून सुद्धा कांद्याची मागणी ही वाढलेली आहे. ते म्हणजे आजसुद्धा उत्तराखंडमध्ये तेजी पाहायला मिळते. काल परवा जर पाहिलं 27-28 रुपये एवढा बाजारभाव मिळत होता, पण आज 30 ते 31 रुपये एवढा प्रति किलो एवढा भाव मिळतो आहे. म्हणजे प्रति क्विंटल 3000 रुपये ते 3100 रुपये एवढा आज पुन्हा बाजारभावामध्ये तेजी ही म्हणजेच सुधारणा ही पाहायला मिळते. मित्रांनो, काल मिळालेल्या अपडेटनुसार बांगलादेशमध्ये निर्यात ही पुन्हा लाल नवीन कांद्यासाठी वाढण्याची शक्यता आहे आणि दिलासादायक माहिती आहे. आणि चाळीतला कांदा हा पूर्णपणे खराब झाला आहे, तो सुद्धा एका आठवड्यामध्ये संपण्याची शक्यता आहे. आणि काही शेतकऱ्यांचा जुना कांदा असेल तर लवकरात लवकर विकून टाका, अन्यथा याच्यापुढे जुन्या कांद्याला मार्केट वाढण्याची शक्यता नाही. नवीन कांदा सध्या क्वालिटी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नवीन कांद्यालाच मागणी सध्या राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या माहितीवरून आपण सांगू शकतो की आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे. त्यामुळे उद्या सोमवारपासून जर आवक स्थिर राहिली तर बाजारामध्ये उद्यासुद्धा सुधारणा पाहायला मिळेल. पण मित्रांनो, 1 तारखेला म्हणजेच 1 जानेवारी 2026ला मार्केट हे बंद राहणार आहे, सुट्टी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा आवक जे आहे ते स्थिर ठेवल्यास, टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास आपल्याला योग्य असा दर मिळण्याची शक्यता आहे. जर सुट्टी आहे म्हणून जर काही शेतकऱ्यांनी जर एका दिवशी 200 गोण्या जर प्रत्येक शेतकऱ्याने जर घेऊन आले तर कांदा बाजारभाव घसरण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये निर्यात सुरू होती, मागणी होती, पण नाताळच्या सुट्टीमुळे आवक ही सर्वच बाजारपेठेमध्ये वाढली आणि बाजारामध्ये घसरण पाहायला मिळाली. मित्रांनो, काल सोलापूर येथे बराच कांदा हा 22, 23, 25 रुपयेपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सुधारणा होती, पण बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई या ठिकाणी मात्र बाजारभावामध्ये काल घसरण पाहायला मिळाली. ते म्हणजे 22 ते 24 रुपयेपर्यंत बाजारभाव हे पाहायला मिळाले. पण मित्रांनो, आता या निर्यातीच्या माहितीमुळे आणि नवीन मागणीमुळे उद्यापासून म्हणजेच येणाऱ्या आठवड्यामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा ही दिसू शकते. पण यासाठी शेतकऱ्यांनी जर आपला कांदा जर टप्प्याटप्प्याने विकत राहिले तर नक्की सुधारणा पाहायला मिळेल आणि योग्य असा दर मिळेल. मित्रांनो, आता कांदा तुमचा विकायचा का ठेवायचा हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. पण माझा माहितीचं देण्याचं काम होतं ते म्हणजे निर्यात आणि दक्षिण भारतामधून मागणी आणि आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा हे सांगण्याचं माझं काम होतं. ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, माहिती जर महत्त्वपूर्ण आणि आवडली असेल तर लाईक करू शकता आणि इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करू शकता. मित्रांनो, भेटूयात पुन्हा नवीन अपडेट्ससह. जय जवान, जय किसान. धन्यवाद.